सकाळचा पाऊस बघा, सकाळपासून चालू आहे पाऊस, जोरदार पाऊस चालू आहे. मस्त पावसाने पुनरागमन केलेलं आहे दिसतंय. अजून आपल्याला जायचं दूध विकायला. हे लोक पांडेजी देखो काय, मी यांच्याकडनं माल घेतो सगळा. चला मंडळी, पहिल्या आपला ह्या सीझनमधला पहिला कॉस्ट्यूम बघा आपण घातला आहे. दरवेळेचा आपला कॉस्ट्यूम पावसाळ्यातला. तर पावसाचा जोर होता खाली, आता थोडा जोर कमी झाला, पण पाऊस आहे कंटिन्यू. आज मी काय पाव बी आणले नाही जास्त. पाव कसं माहिती काय, थोडेसे भिजले मग संपलं. आणि कशाला ते उगाच भिजलेले पाव वगैरे ते नल द्यायचे, रॉंग आहेत म्हणून पाव नाही आणले. आणि ठीक आहे, पाणी पाव अशी एकच गोष्ट आहे ज्याच्यामध्ये वजन जास्त असतं, म्हणजे भरपूर जागा व्याप्त आणि मार्जिन खूप कमी आहे. मग ठीक आहे, जेव्हा सुका असतं तेव्हा मी आणतो सगळं. त्यांना आता भिजणार पावळ्यांचं. आमच्याकडे कसं माहिती आहे का, पावळ्यांचं पाणी पडतं आणि त्याच्यामुळे मग नाही मग नाही आणलं. ठीक आहे, चला आता पटापट दूध वाटूया. हा कोट अंगावर घालायचं म्हणल्यानंतर ना खूप टेन्शन आहे. ते खोला, सुट्टे पैसे द्या, परत चेन लावा, तरी आहे. चला मंडळी जाऊया आता. तर मंडळी डायरेक्ट तुम्हाला आता संध्याकाळीच भेटतोय. मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर सकाळी अरे तनु जरा, तर सकाळी पाऊस होता, पावसातनं भिजत दूध वाटलं. नंतर पाऊस कमी झाला, पण थोडा रिमझिम चालूच होता, म्हणजे चालूच होता कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर आलो, फ्रेश झालो. समीक्षा आज लवकर गेली होती, कारण तिला दुपारी जायचं होतं 1 वाजता. काल तिची खूप इच्छा होती काल आंदोलनात सहभागी व्हायचं, पण आज काय तिला म्हणजे काल तिला सहभागी नाही होता आलं. आणि आज ती मग सकाळपासून तयारीत होती. तिने ते ग्रुप जॉईन केला होता आणि नंतर मग ती चेंबूरला जे आज आंदोलन होतं त्या आंदोलनात ती सहभागी झाली. तिने मला सांगितलं होतं, नाही मी बोललो बाबा आज काय मला शक्य नाही होणार, कारण मग तीच गेली. आणि तिने जवळजवळ तिचा वेळ थोडा का होईना पण दिला. आता तिच्याकडनं ती आल्यावर जाणून घेऊ काय बाबा तिचं कसं काय, तिला वाटलं काय. तिने व्हिडिओ शेअर्स केलेत माझ्याशी, पण मी टाकेन ते. पण तिचं आपण स्वतः प्रत्यक्षात जाणून घेऊ. तिला म्हणजे तिला ठीक आहे, हे अप्रूप वाटलं. तिला आधी हा विषय माहिती नव्हता. मी परवा त्या विषयावर संदर्भात थोडंसं सांगितलं तिला. मग तिला ती बोलते नाही आपण सुद्धा काहीतरी करायला हवं. या उद्देशाने आम्ही काल गेलो देखील होतो, पण आम्हाला तिथे काही करता नाही आलं. म्हणजे काही करायचं नव्हतं, फक्त शांत चित्ताने त्या आंदोलनात सहभागी व्हायचं होतं, पण तिथे काही शक्य नाही झालं. पण आज समीक्षा चेंबूरला गेली, बघू ती आल्यावर कळेलच आपल्याला नेमकं काय तिथे झालं, काय घडलं. ती तिचे अनुभव देखील सांगेल आपल्याला. चला, तिची तरी इच्छा पूर्ण झाली. इच्छा पूर्ण होऊ न हो, पण विद्यार्थ्यांना तरी वाटेल बाबा चला आमच्यासोबत कोणतरी आहे. अर्थात समीक्षाच्या एकटी जाणीने काय होत नाही, कारण बरेचसे खूप महान लोक तिथे गेलेली आहेत आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होतात. आता काय कलाकारसुद्धा याच्यामध्ये निदान प्रतिक्रिया तरी देत आहेत. चला धन्यवाद. तुम्ही काही द्या, त्यांच्या विरोधात द्या, त्यांच्या समर्थनार्थ द्या, काहीतरी सांगा, पण काहीतरी तुमचा प्रतिसाद नोंदवा. विद्यार्थी चुकीचं करतायत, वाईट करतायत, हे काहीतरी नोंदवा. काहीतरी त्यावर प्रतिक्रिया आली पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या देशाची दिशा आपण कोणत्या दिशेने जातो आहे, काय करतो आहे हे तरी कळेल आम्हाला. तुमच्या मोठ्या लोकांची मतं ऐकलं की आम्हाला पण वाटतं बाबा खरंच काय, कारण तुम्ही शिकलेले असता, तुम्ही अनुभवी असता आणि तुम्हाला या सगळ्याची जाण असते. तुम्ही विचारवंत असतात, तुम्ही वैचारिक दृष्टिकोन असतो तुमच्याकडे, आणि त्याच्यामुळे तो आमच्यासारख्या लोकांना देखील यातनं मार्गदर्शन होतं की हे योग्य आहे अयोग्य आहे हे किमान ठरवायला आम्हाला पुरेशी माहिती उपलब्ध होते. तुमचे विचार कळतात आणि त्याच्यामुळे म्हणून या तुमच्यासारख्या मोठ्या लोकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवायची असते. अर्थात नोंदवतात काही जण अजून देखील गप्पा आहेत. काय गप्पा आहेत देव जाणो. तुमचे क्रिकेटचे सामने पाहायला, तुमचे चित्रपट पाहायला अक्षरशः ही तरुणाई वेडी होते, धावत सुटते. आणि अक्षरशः म्हणजे बोलायचं तर अक्षरशः तरुणांमुळेच तुम्ही प्रसिद्ध होता, हे सांगायला काय हरकत नाही. तुमचे क्रिकेट तुम्ही देशासाठी खेळता, देशात अभिनेते काम करून आपल्या देशाचं नावलौकिक पार साता समुद्रापर पसरवतात, ह्याबद्दल काही दुमत नाही, असायलाच नको. पण तुम्ही अशा गोष्टीत देखील तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला हव्यात असं मला वाटतं. आता समीक्षा आली तर जाणून घेऊच आपण. तो म्हणलं आपलं ऑफिसचं काम तर चालू आहे इकडे. काय
खाली करावा. आतापर्यंत आपण सहकार्य केलेलं आहे. तसंच तर मंडळी झाले आपलं जेवण खावण झाले. बाहेर पावसाला पण सुरुवात झाली आहे. जरा बाहेर फिरून पण आलो, राऊंड मारून पण आलो आणि आता झोपायची तयारी. मगाशी समीक्षा आली घरात रिक्षावरनं, तर ती तिचे अनुभव सांगत होती. बोलते खूप भारी वाटलं, खूप एक्सायटेड वाटलं. त्यानंतर मग तिने सांगितले वेगवेगळे अनुभव ती सांगत होती. उद्या आपण तिला विचारूया, प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये विचारूया की कसं काय तिला वाटलं. तर चला मंडळी, छान झालं आजचा दिवस. आज कुठे बाहेर गेलोच नाही. दूध वाटलं पावसात भिजून तेवढंच. त्या व्यतिरिक्त कुठे बाहेर राऊंड नाही मारायला गेलो, काय नाही गेलो. सगळं आपल्या घरातच होतं. चला आता झोपूया. जास्त टाईमपास न करता परत उठायचं, कारण पाऊस हा बहुतेक उद्या सकाळी पण असणार आहे. तर चला झोपूया आणि पुन्हा भेटूया सकाळी उद्या, नाही का. तोपर्यंत मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. कृपा करून बघा व्हिडिओ आपले. तर तुर्तास या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.